मालिकेच्या चौथ्या भागात आपण पाहिलं कृष्णराज महाडिक यांचं समाजकार्य लोकांपर्यंत पोहोचू लागलं आणि त्यांची मेहनत प्रत्येकाच्या मनात घर करू लागली। त्यांच्या कार्याच्या बातम्या व्हायरल होताच कोल्हापूरच्या विकासासाठी तयार केलेल्या प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यामुळे ते अधिकाधिक लोकांच्या विश्वासास पात्र ठरले। मात्र त्यांच्या यशाची ही वाट सहज नव्हती। विरोधकांना ते खटकू लागलं आणि त्यांनी आपल्या असुरी कटांचं जाळं विणायला सुरुवात केली। ज्यांना कृष्णराज महाडिक मित्र समजत होते तीच माणसं त्यांच्या विरोधकांची गुप्तहेर होती हे उघड झालं। या कटू राजकारणानं कृष्णराज यांना मोठा धक्का दिला। खासदार धनंजय महाडिक पत्रकाराचा बॅच असेल तेवढीच वर जातील। ॲज अ पॉलिटिशियन अँड ॲज अ फादर, दोन कंप्लीट वेगवेगळे व्यक्तिमत्व आहेत। ते फार शार्प आहेत, म्हणजे त्यांची खासियत अशी आहे की सगळ्या गोष्टींचा नॉलेज बेस आहे। याचा अंदाज ग्राउंडवर प्रत्यक्ष ज्यावेळेस येईल एक दोन पॅसेंजर घेऊन बस मुलं कुठं चुकतात किंवा त्यांच्या अपब्रिंगिंगमध्ये त्यांना कुठल्या स्टेजला काय गोष्ट सांगितली पाहिजे हा रोल साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने निभावला आहे। आम्हाला लहानपणीपासून तशी घरात काहीच सवय लावलेली नाही की काही मागितलंय आणि ते लगेच आणून दिलं। आमचे लाड अशा पद्धतीने कधी झाले नाहीत। म्हणजे जर आपण लिस्ट केली ऑफ प्रायोरिटीज ऑफ गिव्हिंग समथिंग टू युअर सन, तर त्याच्यात ते आम्हाला प्रायोरिटी लिस्टमध्ये खाली धरतील। आम्हाला असं सांगतात की तुम्ही हे सगळेजण स्वतः कमवा, तुम्हाला जे आज काम करायचं आहे अंटिल अँड अनलेस यू अचीव इट युअर सेल्फ, ते त्याची व्हॅल्यू तुम्हाला राहणार नाही। आम्हाला अडचण येते, सपोर्ट दिलाय, पण त्यांनी आम्हाला स्पून फिडिंग केव्हा केलेलं नाही। हा तुझा निर्णय आहे ना, तू घे, तुझा बरोबर असेल किंवा चूक असेल, चूक तर तू त्यातनं कमी हे काहीतरी शिकशील, चांगलं झालं तर तुला त्याचा कॉन्फिडन्स सुद्धा येईल। तिन्ही मुलांचं जे अपब्रिंगिंग झालेलं आहे ते लहानपणापासून आज असं की थोडंसं आम्ही स्ट्रिक्ट राहिलेलो आहे त्यांच्याबरोबर, जसं आमच्या आईवडिलांनी आमच्याबरोबर स्ट्रिक्ट राहिलं त्यामुळे आम्ही मजबूत राहू शकलो। असे काही डिसिजन्स साहेबांनी मुलांच्या लाईफमध्ये घेतले। सो इट इज नॉट इझी फॉर माय बॉय, स्पेशली धनंजय महाडिक साहेबांच्या मुलांसाठी कुठली गोष्ट वशीला लावून काहीतरी मिळवले। यू हॅव टू रिअली वर्क हार्ड फॉर इट, प्रूव्ह युअर सेल्फ। आमचे वडील हे आमच्यासाठी सगळ्यात मोठी युनिव्हर्सिटी आहेत। आम्ही आमचे जे काही वागणूक आहे, आमचे जे काही बोलण्याची पद्धत आहे, हे आम्ही त्यांना मिमिक करण्याचा प्रयत्न करतोय। आम्ही तिघंसुद्धा तसे आहे, मी ते खूप क्लोजली ऑब्झर्व केलं आहे आणि लोकंसुद्धा हे पॉइंट आउट करून सांगतात। कृष्णराजला राजकारणाची गोडी केव्हा निर्माण झाली तर माझ्या राज्यसभेच्या वेळेस, माझ्या राज्यसभेपर्यंत तो त्याच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये व्यस्त होता। राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी ज्यावेळी माझी उमेदवारी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं फडणवीस साहेबांनी घोषित केली, परंतु आपणही आपलं त्यामध्ये पक्षाबरोबर योगदान द्यावं यासाठी तिन्ही मुलं बाहेर पडली आणि कृष्णराज हा तर महाराष्ट्र, नाशिक, नगर, औरंगाबाद या भागातल्या सर्व आमदार महोदयांना भेटण्यासाठी तो बाहेर पडला आणि त्याला जाईल तिथं खूप चांगला रिस्पॉन्स मिळायला लागला। तो यूट्यूबर आहे, कोल्हापूरमध्ये तो यूट्यूबचे व्हिडिओज बनवतो, व्लॉग्स बनवतो, कोल्हापुरात पॉप्युलर आहे। पण ज्यावेळी तो तिकडे गेला त्यावेळी त्याला जो तिकडे रिस्पॉन्स मिळाला आणि लोकांनी खूप आदरातीत, त्या आमदारांनी सुद्धा, विरोधी आमदारांनी सुद्धा त्यांच्या घरामध्ये त्याचं कौतुक केलं, त्याचा सत्कार केला
आणि मला वाटतं त्यातून कुठेतरी त्याला हे थोडीशी इच्छाशक्ती निर्माण झाली असेल की आपणही थोडं या फील्डमध्ये यावं. पण मी सांगितल्याप्रमाणे हे सोपं नाही आहे. घरातून माझा सपोर्ट त्या गोष्टीसाठी नव्हता. आमच्या संपूर्ण फॅमिलीमध्ये आम्हाला तिघांनाही बिझनेसमध्येच काहीतरी एक पुढं करिअर करावं किंवा मी स्पोर्ट्समॅन होतो तर स्पोर्ट्समध्ये करावं. पण राजकारणामध्ये आमच्या तिघांपैकी मी आणि माझ्या दोन्ही भावांपैकी कोणी उतरावं अशी खरं तर कुणाचीच इच्छा नव्हती. पहिल्यापासून डॅडींचं एक स्पष्टपणे हे होतं की तुम्ही कुणी पॉलिटिक्समध्ये जाणं हे त्यांची काही इच्छा नाही आहे. कारण राजकारण आता सोपं राहिलं नाही. आपण सरळ चालणारे लोक आहोत. राजकारणामध्ये पाय ओढणारे लोक किंवा आजकालची राजकारणाची पद्धत जर बघितली तर प्रतिमा मलिन करायची, खालच्या पातळीवर टीका करायची. आपण चांगलं काम करत असताना असं बोललं तर मग सहन होत नाही. त्यामुळे मी कशा पद्धतीनं पुढं आलोय मला माहिती आहे आणि माझ्या मुलांना ते फेस करायला लागू नये या विचाराचा मी होतो. चांगले लोकांना एम्प्लॉयमेंट द्या, ऑन्टरप्रिनर्स व्हा, त्यामध्ये म्हणजे तुम्हाला चांगला स्कोप आहे. कारण तुम्ही तिघं पण इंटेलिजंट आहे असंच आम्हाला आधीपासनं डॅडी बोलायचे. पण माझा मुलगा आहे म्हणून ते ह्या पद्धतीने व्हायला पाहिजे किंवा काय होतं आहे म्हणजे आजकाल असतं ना की पैसा आहे, फेम आहे, नेम आहे, व्हायलाच पाहिजे, मिळालंच पाहिजे. तसं अजिबात नाही. वॉट एव्हर यू हॅव टू हॅव इन लाईफ इज विथ युअर हार्ड वर्क, दॅट्स इट. आमच्या घरामध्ये हे कल्चरच आहे. इफ यू डिझर्व इट यू विल गेट इट. तुम्हाला शिफारस होणार नाही, तुम्हाला मदत तशा पद्धतीची मिळणार नाही. आताही तीच परिस्थिती आहे. तुम्ही काम करत असताना तुम्ही जर डिझर्व करत असाल तर तुम्हाला ते मिळेल. आमचा सपोर्ट अशा बाबतीत मिळणार नाही. काही लोकांना वाटतं की माझे वडील खासदार आहेत म्हणून मला सगळ्या गोष्टी फार सोप्या पद्धतीने मिळत असतील. परंतु मी आजपर्यंत माझ्या वडिलांचं नाव कधीच माझ्या कुठल्या फायद्यासाठी किंवा मी खासदार साहेबांचा मुलगा आहे म्हणून माझ्यासाठी हे करून द्या असं मी कधीच आजपर्यंत केलं नाही आहे. मी स्वतःचं काम स्वतःच्या नावावरती आज करत आलो आहे. त्यांच्या आशीर्वादामुळे मला भरभरून मिळालेलं आहे. पण त्यांच्या नावामुळे मला कुठं फायदा व्हावा असा मी कधी त्यांच्या नावाचा वापर केला नाही आहे. माझ्या वडिलांना बघत असताना काम कशा पद्धतीने ते करतात त्याच्यामधनं मला फार प्रेरणा मिळत गेली आणि मला इंटरेस्ट डेव्हलप झाला. नाव म्हणा, कामकाज म्हणा, एक स्वतःच एक एस्टॅब्लिश करण्याचा नेहमी मी प्रयत्न करत आलो आहे. त्यामुळे करत करत फार मोठा सर्कल माझा झाला. माझी लोकांनी मला एक्सेप्ट करायला चालू केलं मी म्हणेन. आणि त्याचा एक टर्निंग पॉईंट मला वाटते माझ्या वाढदिवसानिमित्त आला असेल. कारण ह्या वर्षी माझा वाढदिवस खूप मोठ्या प्रमाणात साजरा झाला. एक चांगलं विजन घेऊन त्या समाजात या ठिकाणी काम करत आहेत. त्यामुळे समाजानंच त्यांना असं एक उचलून धरलेलं आहे की त्यांनी येणारी विधानसभा लढवावी. युवकांच्यासाठीचं एक नेतृत्व या कोल्हापूर जिल्ह्याला मिळावं अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. युवा वर्गामध्ये प्रचंड दादांची मागणी आहे. असा हा नेता दादांना कोल्हापूर जिल्ह्यात 100% मिळाला पाहिजे जो उद्या भविष्यात महाराष्ट्राचं नेतृत्व करू शकतो. कोल्हापूर एक युवा आमदार आणि चांगलं कार्य करणारा आमदार आम्हाला हवा आहे. राज साहेबांनी आता आमदारकी लढवावी. 2024ला आम्ही फिक्स पकडतो दादांना. ते नाही म्हटले तरी आम्ही त्यांना हे करणारच, उभा राहावंच म्हणून. कृष्णराज मारिक साहेबांच्यासारखा तरुण आमदार मिळाला पाहिजे. ऑलरेडी सगळ्या युथनी त्यांना भावी आमदार म्हणून एक त्यांच्या ह्याच्यामध्ये ती इमेज झालेली आहे की हेच आमचे आता भावी आमदार आहे. आज आपण बघितलं तर गर्दी दादांच्या वाढदिवसाला एवढी झाल्या, त्या गर्दीवरच दादांचं आपल्याला काम दिसतंय. त्याचा वाढदिवस म्हणजे एखादा महोत्सव झाल्यासारखा झालेला होता.
ती संध्याकाळची गर्दी, लोकांचे रिॲक्शन, त्यांच्या भावना. ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट म्हणजे जाणवली की यामध्ये युवक मोठ्या संख्येनं होते, तेवढेच ज्येष्ठ नागरिक होते, तेवढ्याच महिला होत्या, तेवढीच लहान मुलं होती. असे अनेक लोक भेटले जे कधीच आमच्या संपर्कात नव्हते, पण कृष्णाचा वाढदिवस म्हणून आले. म्हणजे एक सगळं आश्चर्यकारक होतं माझ्यासाठी. खूप वेळ साहेब तिथं थांबलेले. ही वॉज सो हॅपी. म्हणजे अरुंधती काहीतरी वेगळंच हे चित्र झालेलं आहे. म्हणजे हे वस्तुस्थिती आहे की मी त्या दिवशी ऑफिसमध्ये थांबलोच होतो आणि बरेच लोक मला भेटत होते. साहेब दादांना 2024ला उत्तर मधून काय पण करून उभा करायला लागते, कारण की जोरदार चर्चा चालू आहे सगळीकडे. विशेषतः काही तालीम संस्थांचे प्रमुख होते की यावेळी तुम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न करा, आम्ही आहे पाठीमागं. अनेक लोक त्याला आता निवडणुकीला सामोरं तुम्ही प्रयत्न करा असं शिफारस करताना त्या दिवशी दिसले. संपूर्ण जिल्ह्यातनं, वेगवेगळ्या तालुक्यातनं, वेगवेगळ्या मतदारसंघातले लोक आले होते. तर तिथं जे वातावरण तयार झालं होतं किंवा कोल्हापूरमध्ये अख्ख्या माझे बॅनर्स एवढे सगळ्या मित्रांनी, माझ्या मित्रमंडळींनी जे लावले होते, त्याची चर्चा सगळीकडे एवढी चालू झाली की मग कृष्णराजनी पॉलिटिक्समध्ये यावं, ही एक तिथून सुरुवात तिथं झाली. समाजातल्या लहानातल्या लहान घटकामध्ये उतरून, जसं आपण म्हणतो की रस्त्यावर उतरून काम करणारा कार्यकर्ता जसा आपल्याला माहिती आहे, तसा मला कृष्णराजमध्ये बघायला नक्की आवडेल. शेतकऱ्यांच्यासाठी राहणारं नेतृत्व पुढं महाराष्ट्राच्या राजकारणात यावं अशी मी देवाचरणी प्रार्थना करतो. आतापर्यंत कोण असं उतरायचं नाही आणि बघाय बी नाही. कल म्हणजे एक शेतकरी झाला मोठा. 2024ला साहेबांशिवाय काही नाहीच आहे, कारण का जिकडं तिकडं घोडे तिकडं प्रत्येक ठिकाणी महाडिक साहेबांचं काम आहे. जीवाचं रान करून त्यांच्यासाठी आम्ही काम करणार. म्हणजे लोकांमध्ये जाऊन काम करतात, असं नाही की घरी बसून निवांत असतात, कधीच नाही. कोल्हापूरचेच म्हणा किंवा महाराष्ट्राचे विधानसभाचे प्रश्न आहेत जे तरुण वयाचे आमदार मांडू शकतात, ज्या ताकदीनं मांडू शकतात. कृष्णराज त्यासाठी परिपक्व झालेले आहेत. मी एका खासदारांचा मुलगा आहे म्हणून ते कधी शांत बसले नाहीत. त्यांची कार्याची ओढ ही कोल्हापूरसाठी अगदी जीवाभावाची आहे, म्हणून त्यांनी आमदारकीला उभा राहावं. भावी आमदार कृष्णराज साहेब. आणि एकच वाक्य बोलतो साहेब की अल्लाह पाक पाशी यही दुआ आहे की कृष्णराज साहेब 2024ला आमदार व्हावं. एक संस्कार जो म्हणतो आपण, एक भावी आमदार होण्यासाठी जे संस्कार पाहिजे ते दादांमध्ये आहेत. कोल्हापुराचं सर्वांना वाटतं की बाबा त्यांनी आमदारकीला उभा राहावं आणि ती निवडणूक लढावी. लाईक विदाउट हॅव्हिंग अ पोझिशन तो खूप काही करतोय, खूप चेंजेस करतोय. तर तो जो ऍक्च्युअल लीडर झाला तर गॉड नोस तो काय करेल. स्काय इज द लिमिट. दादांनी राजकारणात 100% उतरलं पाहिजे. जे अशा युवकांची आम्हाला गरज आहे. द वर्क दॅट दादा हॅज डन, इट ट्रुली फील्स दॅट ही इज द वन हू हॅज स्ट्राईक अ कॉर्ड विथ द पब्लिक. सो जर ते त्या क्षेत्रात जाणार असतील तर नक्कीच हे होईल, बिकॉज एक डेमोक्रेसी तभी चलती है जब लोगों का नेता बने. 12 तारखेला वाढदिवस झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला डॅडींनी तिघांनाही बोलवून घेतलं. पण ही फॅमिली मीटिंग खास माझ्यासाठी बोलली गेली होती. आणि त्या अनुषंगाने लोक जर एवढं त्याला सपोर्ट करतायत, त्याला एवढं प्रेम दाखवत आहेत, तर पॉलिटिकली ह्याच्यात काय इव्हॉल्व्ह होऊ शकतो का आपण, ह्याच्याबद्दल आमचं थोडंफार डिस्कशन झालं. माझ्यासाठी एक फार मोठी गोष्ट आहे, कारण मी आधीच हे सांगितलेलं की मी राजकारणात जर कधी येईन तर ते लोकांची जेव्हा इच्छा असणार मी तेव्हाच येणार. आणि मग आम्हाला त्यात हे कळालं की तेही थोडंसं कन्व्हिन्स झाले. आणि त्या फॅमिली डिस्कशनमध्ये एक असा निर्णय झाला की मी माझ्या पद्धतीने काम करत राहायचं. निवडणुका जवळ आल्यावरती वरिष्ठ लेवलला सर्वेजमधून किंवा माझ्या नावाची चर्चा जर झाली तर आपण ही निवडणूक लढवण्यासाठी कन्सिडर करायचं. आणि घरात आता एक पक्ष म्हणून सुद्धा माझ्या वडिलांवरती फार जबाबदाऱ्या होत्या. सगळ्यांना धरून सांभाळून चालणं गरजेचं होतं. त्यामुळे मला कुठं प्रायोरिटाईज केलं गेलं नाही. पण मला सांगितलं की तू काम करत राहा. वरिष्ठ लेवलवरनं जर तुझ्या संदर्भात मागणी आणि चौकशी करण्यात आली तर आपण त्यासाठी प्रयत्न करायचा. घरात निवडणुकी संदर्भात एक निर्णय झाल्यामुळं मी फार मोटिवेटेड होतो आणि मी जोरदार काम करायला चालू केलं. एक खूप पॉझिटिव्ह वातावरण माझ्यासाठी तयार होत गेलं. पण एक दिवशी मी घरी येत असताना माझा एक मोठा ॲक्सिडेंट झाला.
इथं पिंपरीला आणि पाय अँकल बेसिकली सुजलं आहे. त्यांच्यासाठी कसं इलेक्शनच्या दृष्टीने प्लॅन करूया ना आता. आम्ही आमचं कार्यक्रम वगैरे घ्यायला लागलोय. तसं नाही ग, मी आता प्रचाराला कसं बाहेर पडायचं सगळं काम करतो. मग एक प्रेस कॉन्फरन्स घ्यायची होती परवा दिवशी. एवढं करू शकशील. माहिती मला नाही काय आहे काही नाही, कारण मला झोप पण नीट लागली, मला अंग दुखायला लागली. यावेळेस त्यांना विस्ता भेटायला चालतो. विस्ता आपल्या लोकांनाच ऍक्टिव्ह करून सगळी लिस्ट पाहिजे. मी आज बसतो, मला आज बसतो, त्यानंतर मला सांगा, मी फोन करतो त्यांना, एकत्र बोलतो. मला जेव्हा इंजरीमुळे बाहेर पडता आलं नाही तेव्हा मग मी मम्मी असेल, दादा असतील यांना रिक्वेस्ट करून हे सगळे मग कार्यक्रम अटेंड करायला लागले. कारण मी त्या लोकांपर्यंत जात होतो आणि अचानक मी त्यांच्याकडे न जाणं हे चुकीचं होतं. सॉरी कृष्णा, couldn't come. पण येऊन जाईल. मी भाग्यवान आहे, एवढा चांगला मला फ्रेंड सर्कल आहे की त्यांनी माझ्या मागच्या काही महिन्यांचे काम हे लोकांना घरोघरी पॅम्फलेट देऊन पोचवायला चालू केले. आणि महाडिक साहेबांची माहिती तुमच्यापर्यंत पोचवायला आलेला आहे. या पॉम्पलेटमध्ये गेले 4-5 वर्ष झाले त्यांनी काय समाजकार्य करायला लागल्यात कोल्हापूरबद्दल, या सगळ्या माहिती ते प्रसारित केलेल्या आहे. परत त्यांनी कोल्हापूरच्या विकासासाठी आतापर्यंत किती निधी आणला, परत फ्युचरमध्ये त्यांनी काय काय आणतील आपल्या कोल्हापूरसाठी, परत खेळासाठी, ह्याबद्दल पूर्ण माहिती त्यांनी आपण ह्यामध्ये प्रसारित केलेली आहे. आणि मग एक क्रुशल पिरियड गणपतीचा आला. झालेलं असं की लास्ट इयर सुद्धा माझ्या जवळचे जे सगळे मंडळ होते, तालमी होते, मी लास्ट इयर सुद्धा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो आजारी पडल्यामुळं आणि मला जाता आलं नाही. पण ह्या वर्षी मी ठरवलेलं की कुठल्याही परिस्थितीत मी त्यांना सगळ्यांना भेटायला जाणार. त्यामुळं मुवमेंट थोडी मिळावी म्हणून डॉक्टर साहेबांनी मला एक एअर वॉकर दिला. मी गणपतीच्या टाईमला फुल टाईम जे जे माझी मंडळ होती, तालमी होती, मित्रपरिवारामधले ज्यांना भेटू शकलो नाही त्यांना मी संपूर्ण गणपती पिरियडमध्ये परत माझ्या भेटी चालू केल्या.
त्यामुळे जमलं नाही मला येणार त्याच्यात. विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं उमेदवारी मिळण्यासाठी बराच प्रयत्न सगळे मंडळी करत होते. आता स्वाभाविकपणे आमची इच्छा होती की पोटनिवडणुकीमध्ये आम्हाला एवढं मोठं मतदान मिळाल्यामुळे ही जागा आपल्याला मिळावी. काँग्रेसचा कोणाला मिळावं हा त्यांचा प्रश्न होता. परंतु शिवसेनेची ही परंपरागत जागा आहे. गेले 15 वर्ष कोल्हापूर उत्तरमध्ये शिवसेनेचे आमदार होते. त्यामुळे शिवसेना ही उमेदवारी शिवसेनेकडे मिळावी आणि आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आपल्याकडे मिळावी असं एक रस्सीखेच आमच्यामध्ये सुरू होता. आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नही केला. कोल्हापुरातून 2-3 इच्छुक होते, त्याप्रमाणे कृष्णराज महाडिकसुद्धा इच्छुक होते. गेले 2-3 वर्ष ते या सगळ्या मतदारसंघामध्ये काम करतायत, विकास काम करतायत, सामाजिक काम करतायत, लोकांशी संपर्क करतायत, सगळ्यांच्या गाठीभेटी घेत आहेत, लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत आहेत. आणि त्यामुळे स्वाभाविकपणानं लोकांचा एक ओढा होता की कृष्णराजने या निवडणुकीमध्ये भाग व्हावा. निवडणूक जशी जवळ येत गेली तसे भरपूर सर्वेस चालू झाले, इंडिव्हिज्युअल लेवलला, पार्टी लेवलला. आणि खूप इंटरेस्टिंग गोष्ट अशी झाली की सगळ्या सर्वेजमध्ये माझं नाव आघाडीवरती दिसायला चालू झालं होतं. आणि त्यानंतर काही आठवड्यातच मला मुंबईला बोलवलं. लगेच निघायला लागणार, वेळ झालाय. भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी मुख्यमंत्री शिंदेची भेट घेतली. धनंजय महाडिकांचे पुत्र कृष्णराज महाडिक विधानसभेच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता आहे. युट्यूबच्या जगातून हा पैलवान आता राजकारणाच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतो. युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांचं नाव त्यांच्या लोकप्रियतेतून आणि शिवसेना नेत्यांच्या चर्चेतून पुढे आलंय. कृष्णराज महाडिक यांचं नाव उमेदवारीसाठी चर्चेत आल्यापासूनच सर्वांचे धावेदन आले. तर मधनं जे कृष्णराज महाडिक आहेत ते इच्छुक आहेत. त्यामुळे काल जर पाहायचं तर धनंजय महाडिक यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. कृष्णराज महाडिक हाती शिवधनुष्य घेण्याची शक्यता आहे. भाजप खासदार धनंजय महाडिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. मुलगा कृष्णराज महाडिकांच्या प्रवेशाला मान्यता दिल्याची सुद्धा माहिती आहे. त्या दिवशी रात्री मी आणि कृष्णराज मुख्यमंत्री महोदयांना भेटलो आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की जवळजवळ 20-25 मिनिटं मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला वेळ दिला, मला आणि कृष्णाला. त्यांनी सगळं त्याचं समजावून घेतलं. म्हणजे त्यांना थोडीशी कल्पना होती की तो काय काम करतोय, परंतु कशा पद्धतीनं करतो, कशा पद्धतीनं अप्रोच होतो, कसा सोशल मीडियाचा सदुपयोग सत्कारने लागू शकतो, या अनेक बाबींवर चर्चा केली. आणि तिथं मला मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय या सगळ्यांबरोबर एक चर्चा करायला मिळाली ह्या सीट संदर्भात. आणि मला तर आनंद ह्या गोष्टीचा त्या दरम्यान सगळ्यात मोठा होता की मी जे काय काम करत आलो आहे त्यांची त्या कामाची ह्या लेवलला नोंद झाली, ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट होती. आणि हे सगळ्या साधक बाधक सगळ्या चर्चा झाल्यानंतर आम्ही परत आलो. आम्ही नंतर परत एकदा फडणवीस साहेबांना भेटायला गेलो की साहेब काही करून ही जागा जर भाजपला मिळाली तर आमचा एक प्रयत्न असणार आहे. 2-3 दिवस या सगळ्या घडामोडी सुरू असताना आता हे निश्चित झालं होतं की ही जागा शिवसेनेकडे आहे. पण माझा एक आग्रह होता की मला भारतीय जनता पार्टीकडनंच संधी मिळाली तर हे मला करायचं होतं. कारण माझे वडील अमलसाहेब असतील, इथं शौमिक काकी असतील, म्हणजे आमच्या घराण्यातले जे कोण राजकारणात आहेत ते सगळेजण भारतीय जनता पार्टीबरोबर आहेत. पण मी एकमेवा शिवसेनेत जाऊन लढणं हे कदाचित लोकांच्या नजरेत काहीतरी वेगळं आलं असतं. तर मला लोकांच्यात असं एक चित्र नव्हतं दाखवायचं की मला सत्तेसाठी मी हे करत आहे, कारण तसं अजिबात चित्र नाही. मला ह्या वयात एक संधी मिळावी चांगली, विधान भवनात जाऊन जर ह्या वयात गोष्टी शिकायला मिळाल्या तर एक फार मोठं विश्व मी भविष्यात उभा करू शकतो. ह्या दृष्टीने मी त्यासाठी अग्रेसर होतो. पण माझी गट होती की मी मागचे कित्येक वर्ष देवेंद्रजी फडणवीस साहेबांवर काम करत आलो आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही गोष्टी ते सांगतील तशा पद्धतीनेच मला करायचं होतं. कारण या पार्टीशी आम्ही असोसिएटेड आणि
त्यांच्याशी आम्ही एकनिष्ठ आहे. आता उमेदवारी जाहीर होण्यासाठी फक्त 2 दिवस राहिले होते आणि एक लास्ट डेला मी परत एकदा शेवटचं फडणवीस साहेबांना भेटायला गेलो. मी गेले अनेक वर्ष त्यांच्याकडे बघून अनेक गोष्टीची प्रेरणा घेतो आणि काम करण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा मी त्यांना एवढंच म्हणलो की साहेब BJPला आपल्याला जागा सोडवता येत नाही आहे, तर काय करू मी पुढं आता. तर साहेबांनी मला एवढंच सांगितलं की तू ह्या वयात जे मिळवलं आहेस तुझ्या स्वतःच्या मेरिटवरती मिळवलं आहेस, त्याबद्दल मला तुझा अभिमान आहे आणि तू कुठल्याही गोष्टीची काळजी करायची नाहीस, कारण भविष्यात तुझ्याकडे एवढी संधी येणार आहे आणि ते सगळ्यासाठी मी तुझ्या पाठीशी उभा आहे. आज आपण एक प्रकारे सोशल मीडियाच्या युगात आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचं एक प्रचंड मोठं माध्यम हे सोशल मीडिया झालंय आणि ज्याला ही पॉवर समजेल तोच खऱ्या अर्थानं पुढच्या काळातलं राजकारण करू शकेल. आणि मला असं वाटतं अतिशय कमी वयामध्ये कृष्णराजला ही पॉवर समजली, कारण पॉलिटिक्स इज ऑल अबाउट कम्युनिकेशन, हाऊ यू कम्युनिकेट विथ पीपल. आज नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानमंत्री म्हणून व विश्वाचे नेते म्हणून नावारूपाला आले, याचं कारण मोदीजींचं कम्युनिकेशन स्किल. नेत्याला हे सगळ्यात महत्वाचं असतं आणि ते प्रचंड मोठं कम्युनिकेशन स्किल हे कृष्णराज केलं. यंगस्टर्स मध्ये एक अतिशय उत्साही तरुण म्हणून तयार झाली. जे काही मिडल एज पीपल आहेत त्यांच्यामध्ये एक कुटुंबातला एक होतकरू तरुण म्हणून तयार झाली आणि जे वरिष्ठ लोक आहेत त्यांच्यामध्ये एक मॅच्युअर्ड पण तरुण अशा प्रकारचा नेता म्हणून त्याची इमेज तयार झाली. आणि मला असं वाटतं हे जे कम्युनिकेशन तो करू शकला, दिस इज द डिफरन्स. राजकारणामध्ये प्रत्येक व्यक्तीने समजून घेतलं पाहिजे तर वन हॅज टू वेट फॉर राईट अपॉर्च्युनिटी आणि त्या राईट अपॉर्च्युनिटीची वाट पाहत जर आपलं कार्य केलं तर एक लॉंग टर्म लिडरशिप तयार करता येते. आपण अनेक नेते बघितले जे फार लवकर वर गेले आणि तितक्याच वेगानं खाली आले. कन्सिस्टन्सी त्यांच्यात आपल्याला पाहायला मिळाली नव्हती. जिथे लॉयल्टी आहे, जिथे कन्सिस्टन्सी आहे, जिथे एथिक्स आहेत, कदाचित तुम्हाला लगेच फळ मिळणार नाही, पण जीवनामध्ये लॉंग टर्म राजकारणामध्ये प्रचंड मोठी वाटचाल तुम्ही करू शकाल. मला असं वाटतं कृष्णराज लंबी रेस का घोडा आहे. त्याच्याजवळ जे स्किल्स आहेत, त्याचं जे कम्युनिकेशन आणि नॉट जस्ट कम्युनिकेशन, तो अनेक ऑन ग्राउंड ऍक्टिव्हिटी करतो. म्हणजे केवळ डिजिटल कनेक्ट नाही आहे तर ऍक्च्युअल कनेक्ट देखील आहे. अशा प्रकारचं कॉम्बिनेशन हे फार कमी आपल्याला पाहायला मिळतं. या विधानसभेमध्ये कृष्णराजने थांबण्याचा जरी निर्णय घेतला असेल तर मी नेहमी सांगत आलेलो आहे की कृष्णराजचं जे काम आहे, त्याचं जे कर्तृत्व आहे, त्याचं जे विजन आहे, तो म्हणजे उगवता सूर्य आहे. हा सूर्य उगवणारच, कुणीही त्याला पांघरून घालू शकत नाही, कुणी त्याला झाकू शकत नाही, कुणीही त्याला अडवू शकत नाही. ज्या पद्धतीनं त्याचं नेटवर्क आहे, ज्या पद्धतीनं तो लोकांच्यामध्ये मिसळतो, त्याचा जो संपर्क आहे, लोक स्वतःहून पुढच्या वेळी त्याला 2029ला या मैदानात उतरवतील. त्याच्या या स्किल्सचा, त्याच्या नेतृत्वाचा अतिशय योग्य उपयोग आम्ही करून घेऊ आणि महाराष्ट्राकरता तो अतिशय उत्तम सेवा करेल, आम्हाला विश्वास आहे.